महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला निधन झालं। मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ लिअरजेट 45 हे विमान कोसळलं। या दुर्दैवी अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातानं राज्यात शोककळा पसरली। पण या विमान अपघातावरून अनेक प्रश्न, शंका कुशंका उपस्थित केले जात आहेत। मात्र आता या विमान अपघाताचं कारण नेमकं काय होतं हे लवकरच स्पष्ट होणार आहे। कारण विमान अपघाताचा तपास एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB कडून वेगानं सुरू करण्यात आलाय आणि हा तपास 3 लेअरमध्ये होणार आहे। नेमका हा तपास कशा पद्धतीने होणार आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत। त्यामुळे या अपघाताची राज्य यंत्रणेसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या अपघाताची चौकशी करण्यात यावी, या अपघाताचा तपास व्हावा आणि अपघाताचं मुख्य कारण समोर यावं अशी मागणी करण्यात येते। अशात या विमान अपघाताचा तपास एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB कडून करण्यात येणार आहे आणि हा तपास सुरू झालाय। आता AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक स्वतंत्र संस्था आहे, जी भारतीय विमान अपघात आणि गंभीर घटनांची चौकशी करते। 30 जुलै 2012 रोजी या यंत्रणेची स्थापना करण्यात आली। विमान अपघातांची कारणं शोधून भविष्यात धोके टाळण्यासाठी आणि हवाई सुरक्षा सुधारण्यासाठी ही यंत्रणाची जबाबदारी असते। अशात अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाची जबाबदारी देखील या यंत्रणेकडे देण्यात आलेली आहे। विमानाच्या अपघातानंतर मिळालेल्या ब्लॅक बॉक्सच्या मदतीनं अपघाताच्या मुख्य कारणाचा तपास AAIB करणार आहे। त्यासाठी AAIBने अपघाताचे तपासाचे 3 लेअरमध्ये विभागले असून प्रत्येक स्तरावरती सखोल काम सुरू आहे। त्यानुसार पहिल्या लेव्हलमध्ये साइट इन्व्हेस्टिगेशन आणि ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरी संदर्भात करण्यात येणार आहे, ज्यातील काही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। जसं की घटनास्थळावरील तपास पूर्ण झाला असून विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स दिल्लीतील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आला आहे। तिथे डेटा रिकव्हर आणि विश्लेषण सुरू झालं आहे। या स्तरामध्ये विमानाचा वेग, उंची, इंजिन तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, वैमानिकांमधील संभाषण आणि इतर महत्त्वाच्या तांत्रिक माहिती संकलित केली जातील। त्यानंतर दुसऱ्या लेव्हलवरती अवशेषांचे प्रयोगशाळांचे विश्लेषण केले जाणार आहे। विमानाचे अवशेष गोळा करून मुंबई किंवा दिल्लीतील प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातील। येथे या भागांचं मायक्रोस्कोपिक परीक्षण, मटेरियल फेल्युअर, इंजिन किंवा नियंत्रण प्रणालीतील बिघाड याचे सखोल विश्लेषण होईल आणि तिसरा स्तरात अहवाल सादरीकरण होणार आहे। प्राथमिक अहवाल तात्पुरता सादर केला जाईल, कारण अंतिम अहवालाला मात्र काही महिने लागू शकतात। 3 लेअरमध्ये तपासाअंती नागरी विमान मंत्रालयाचा अंतिम अहवाल येणार आहे। AAIBच्या अंतिम अहवालानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल। दरम्यान प्राथमिक अहवालाच्या बाबतच्या काही बाबी देखील समोर येत आहेत। त्यानुसार विमान लँडिंगसाठी धावपट्टीकडे जात असताना कमी दृश्यमानता आणि तांत्रिक बिघाड असल्यामुळे नियंत्रण गमावले गेले असल्याचं बोललं जाते। पहिल्या लँडिंग प्रयत्नामध्ये अपयश आल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा लँडिंग अँगल चुकला आणि ते धावपट्टीच्या बाजूला कोसळलं। त्यामुळे भीषण स्फोट झाला आणि आग लागली। वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला नसावा किंवा इंजिन आणि नियंत्रण प्रणालीतील शेवटच्या क्षणी समस्या उद्भवली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय आणि त्यामुळेच हा विमान अपघात झाला। हा विमान अपघात झाल्यानंतर जेव्हा ते कोसळलं त्यावेळी मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोट झाल्यानंतर जेव्हा आग भडकली तेव्हा 3 ते 4 सलग स्फोट झाले आणि त्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचं बोललं जाते। आता या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना रोहित पवार यांनी देखील 9 फेब्रुवारी नंतर या विमान अपघाताबद्दल आपण जी काही माहिती मिळालेली आहे किंवा जी माहिती उपलब्ध होईल त्याबाबत स्पष्ट अशी माहिती देणार असल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत, कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि पवार परिवार म्हणून सुद्धा, नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत। ते प्रश्न आम्ही योग्य ती जी काही बॉडी असेल, समजा DGCI असेल, नाहीतर राज्य सरकार असेल, नाहीतर केंद्र सरकार असेल, नाहीतर ती कंपनी असेल VSR, या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाहीतर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू। त्यामुळे आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून विमान अपघाताच्या तपासाला गती मिळणार असून नेमकं अपघात कशामुळे घडणार हे देखील स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.